नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, साप्ताहिक खडतर प्रवास वर्तमानपत्राचे संपादक व साप्ताहिक खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचे संपादक। आपण आज धाराशिव ते तुळजापूर जाणाऱ्या रोडच्या लगत असणाऱ्या गट नंबर 155 व गट नंबर 156 या जमिनीमध्ये आलेलो आहोत। या जमिनीचा वाद 2017 पासून न्यायालयामध्ये चालू होता, 2011 पासून, आणि न्यायालयाने संबंधित जमीन मालकाला ऑर्डर दिलेली आहे की हा निकाल तुमच्या बाजूने आहे म्हणून। आणि तरीही या जमिनीमध्ये अनधिकृत न्यायालयाचा आदेश डावलून एका सूर्यजिन या कंपनीने विरोधकांच्या बाजूकडे जाऊन करार केलेला आहे आणि करार करून न्यायालयाची ऑर्डर बाजूला ठेवून त्यांचा आदेश बाजूला ठेवला। या ठिकाणी सूर्यजिन नावाच्या कंपनीने बोर पाडायला सुरुवात केलेली आहे। निकाल त्या मालकाकडे आहे। काय सांगतात मालक ते पाहूया। या मालकाचं नाव अनिल शिवलिंग तावस्कर यांच्या बाजूनं न्यायालयाने निकाल दिलाय। आपण त्यांना विचारूया नेमकी काय परिस्थिती आहे आणि हे बोर कशा पद्धतीने पाडतात, काय त्यांच्याकडे अन्याय झालाय, त्यांच्यावर काय अन्याय झालाय ते विचारूया त्यांना। बोला अनिलजी, नेमकं काय परिस्थिती आहे? ही शेत जमीन जी आहे आमच्या वडिलांनी आणि त्यांच्या भावाने मिळून कमवलेली आहे, एकत्र कुटुंब असताना। मग वडिलांची फसवणूक त्यांच्या भावाने केली, वडिलांच्या भावाने। त्याच्यासाठी मी 2011 मध्ये कोर्टात गेलो दाद मागण्यासाठी। 2019 पर्यंत प्रकरण चाललं आणि 2019 मध्ये निकाल आला ह्या प्रकरणाचा, इथल्या जागेचा। आणि त्याच्या 19 मध्ये शिवलिंग तावस्कर यांचा शेस अलाउड झाला। मी त्यांचा मुलगा आहे आणि मुलगा त्यांनी ह्या लोकांनी काय केलंय की कोर्टाचे डॉक्युमेंट ह्या कंपनी पासून लपवून फक्त सातबाराचा आमचा आहे ह्या आधारावर त्यांनी हे काम चालू ठेवलंय। आणि आमचे जे आदेश आहे त्याचे कोर्टाचा हे करत आहेत, उल्लंघन करत आहेत, उल्लंघन करत आहेत। हा, चर्चा केली नाही का? कसलीही चर्चा केली नाही, कसलंही काही कळवलेलं नाही। तुम्ही निकालाची प्रत त्यांना दाखवली? हो, दाखवली, तरी सुद्धा त्यांचं चालूच आहे सगळं। आणि मी इथं आले की मला जीव मारण्याच्या धमक्या देते, तू इथं यायचं ना, तुझ्या हातपाय तोडीन, असं त्यांचं चालू आहे सारखं। आणि कंपनीचे लोक आणि ते चुलत भाऊ मल्लीनाथ तावस्कर आणि नागेश तावस्कर, हा, हे दोघं तुम्हाला धमकी, जीव मारण्याची धमकी देतात। मी लिंग स्थापना केली, महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे इथं पुढं माझ्या क्षेत्रामध्ये। हा, तर तिथं पायदर्शनाला आलं तर तिथं पण यायचं नाही, तिथं जमिनीत पाय ठेवायचा नाही, हे सारखं चालू आहे त्यांचं। आणि हे बोर हे पाडायलेत सगळं बेकायदेशीर आहे आणि कायद्याचं उल्लंघन करायलेत, कायद्याचा आदेश आमच्या बाजून आहे। मग तुम्ही न्यायालय पोलीस स्टेशनला पत्र दिले का? पोलीस स्टेशनला वगैरे कळवलंय मी। नाही, यांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे। हा, माझ्या जमिनीमध्ये हे अनधिकृत बोर पाडतात। हो, माझ्या बाजूने न्यायालयाचा निकाल असताना सुद्धा न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून मला जीव मारण्याची धमकी देतात। माझ्या जीवितास यांच्यापासून धोका आहे। अशा पद्धतीचं पत्र दिले का? हो, दिलंय, पोलीस स्टेशन मध्ये दिलंय, उस्मानाबाद शहर पोलीस, धाराशिव शहर पोलीस स्टेशनला। तुमचं काय मत आहे या विषयावर? आता हे ह्यांनी त्वरित काम थांबवावं, जे काय गोष्टी आहेत ते लिगली करावं, कायद्याचं उल्लंघन करून याने या लोकांनी। कंपनीच्या माणसाशी बोललो, हा, कंपनीचे माणसं असं म्हणतात की तुमची जमीन आहे, हा, ते तुमची जमिनीचं पत्र आणलं तर आम्ही तुमच्या सोबत करार करायला तयार आहात, म्हणजे या बोरचा। आणि समजा जर बोर पाडले यांनी तर तुमच्या जमिनीत आहे बोर, तुम्हाला ऐकच बोर मिळेल ना, कारण तुम्ही दावा ठोकू शकता। नाही, ह्या गोष्टी त्यांनी सगळ्याशी बसून समजुतीनं करायला पाहिजेत, मनाने येऊन करायला नाही पाहिजे। आमच्या परवानगी घेतली पाहिजे, परमिशन घेतली पाहिजे, लिगली परमिशन घेऊन हे गोष्टी चालू करायला पाहिजेत। हे करायला ते बेकायदेशीर आम्हाला न विचारता धमकी देऊन हे चालू आहे सगळं। यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे, SP साहेबांना दिलेली आहे, कलेक्टर साहेबांकडे कळवलेलं आहे, सगळीकडे तक्रार दिलेली आहे। तरी सुद्धा याचं पुढे काही कारवाई झालेली नाही, तरी सुद्धा यांचं काम चालू आहे। आणि ऍडव्होकेट मार्फत नोटीस पाठवल्या तर नोटीस घेत नाही, त्याने नोटीस वापस पाठवतात। किती दिवसापासून प्रक्रिया चालू आहे? यांची जवळजवळ 1 महिना झाला चालू आहे।
बरं, या आता बोरच्या व्यतिरिक्त अजून यांनी काय काय करायचे? हे कंपाऊंड वगैरे मारलं हे सगळं. हे कंपाऊंड हे सगळं कंपाऊंड हे कंपाऊंड म्हणजे किती जमीन आहे तुमची ताब्यात तिथं? एक जवळजवळ 28 ते 29 एकर जमीन आहे. 28-29 एकर जमिनीवर फॅमिलीची सगळ्याची सगळ्याची मिळून. मग तुमच्या बाजूची जमीन किती आहे? एक 9 ते 10 एकर आहे. आणि हे तुमच्या बाजूच्या जमिनीमध्ये ही चालू हे प्रक्रिया चालू आहे, सगळं प्रक्रिया चालू आहे. विचार न करता हे सगळं चालू आहे. मग आता तुमच्या विरोधकाचं काय मत आहे? विरोधकाचं काय ते उडवाउडीचे उत्तर देतात, जीव मारायची धमकी देते तिथं. पैशाच्या ह्याच्यावर सगळं चालू आहे. पैशाचा माज आहे फक्त त्या लोकांना. आता मग तुमचं काय मागणी आहे? माझी मागणी आहे, तुम्हाला जे करायचंय कायदेशीर करा, बेकायदेशीर काय करू नये. तुमच्याकडे जे कोर्टाचा आदेश आहे त्या आदेशाचे पत्र तुम्ही दाखवतो मला, दाखवा. आहेत माझ्याजवळ. हा अनिल तावसकर यांच्या बाजूनं धाराशिव न्यायालयाने निकाल दिलेला आहे. हे निकालाची प्रत आम्ही तुमच्या पुढं सादर करत आहात. या निकालाच्या प्रतमध्ये एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीत प्रतिवादी एक हे अनिलचे वडील आहेत. यांचा मयत प्रभाकर प्रतिवादी 8-9 व या मयत कलावती यांचा प्रत्येकी 10-63 व प्रतिवादी 11 ते 13 यांच्या प्रत्येकी 1/63 हिस्सा आहे. अशा पद्धतीचा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा या कंपनीनं अनधिकृत न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि हा कारभार या ठिकाणी चालू केला आहे. तर हे कंपनीचं काम तात्काळ बंद करण्यात यावं आणि न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा, अशा पद्धतीची अनिल तावसकरांची मागणी आहे. अनिल तावसकरजी, तुमची काय मत आहे नेमकं याच्यावर? हे काम त्वरित थांबलं पाहिजे हे. आणि तुमच्या जमीन मोकळी करून दिली जमीन मोकळी केली पाहिजे आणि ताबडतोब इथून निघून गेलं पाहिजे या कंपनीने. हे आमच्या हिश्श्यावर हे जबरदस्तीने चालू आहे हे सगळं. आता हे करार जी तुमच्या विरोधकासोबत केला आहे तो कधी केलाय त्याची काय कल्पना नाही माहिती. किती दिवसापासून काम चालू आहे? एक अंदाजे 1 महिना झाला. 20 ते 30 दिवस झाले. या कंपनीनं तुम्हाला विचारलं नाही? नाही, कसली चौकशी नाही विचारणार. कंपनीचं नाव काय? सोरेजिन कंपनी आहे. सोरेजिन कंपनी या कंपनीनं या न्यायालयाच्या प्रलंबित प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं नाही. हे प्रलंबित प्रकरण निकाल लागून अनिल तावसकरच्या बाजूनं यांचा या जमिनीमध्ये हिस्सा आहे अशा पद्धतीची आदेशाची प्रत यांच्याकडे असताना सुद्धा या कंपनीनं या जमिनीमध्ये परस्पर बोर घेणे, बाकीचं फाउंडेशन करणे, हे पोल खांब रोवणे अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. तर न्यायालयाचा आदेश यांनी मान्य करावा आणि काम याच ठिकाणी तात्काळ थांबवावं असं तावसकरांचं म्हणणं आहे. बघूया न्यायालयाचा आदेश. हे गुंडगिरी करणारे लोक एकट्या व्यक्तीला पाहून सर्वांनीच या माणसाला घोरमडल्यासारखं केलेलं आहे. न्यायालयाचा आदेश मानतील का? गुंडगिरी थांबवतील का? याकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होते ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि विशेष बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.